हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 चा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कॅटेगरी वाईज सांगणार आहे. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल मित्रांनो, आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे तलाठी भरती रिलेटेड. आणि मित्रांनो, तुमचा जो तलाठी भरतीचा निकाल आहे हा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन की मित्रांनो तुमचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, आणि मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट केव्हा येणार आहे याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला कॅटेगरीनुसार कट ऑफ सांगणार आहे. ओपनचा किती लागेल, त्यानंतर मुलांचा कट ऑफ किती लागेल, त्याच्यानंतर फिमेलचा कट ऑफ किती लागेल, सर्व कट ऑफ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतच आहे. तर असा कट ऑफ लागेल का लागेल हे पण तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 168 ते 170 या रेंज मध्ये जाऊ शकतोय. आणि मुलींचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 158 ते 160 ओपन कॅटेगरीच्या मुलींचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे मित्रांनो ती आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ठीक आहे. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं बघा, मुलांचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 164 ते 166 या रेंज मध्ये जाऊ शकतोय, आणि मुलींचा 156 ते 158 या रेंज मध्ये जाऊ शकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर जी आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ती कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस सॉरी ओबीसी कॅटेगरी. तर बघा मित्रांनो, ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 164 ते 166 या रेंज मध्ये जाऊ शकतो मुलांचा, आणि मुलींचा 154 ते 156. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी. ठीक आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की तलाठी भरतीसाठी सेफ स्कोर काय असू शकतो. ठीक आहे. तर बघा एससी कॅटेगरी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. एससी कॅटेगरीचं बघा मित्रांनो 160 ते 162 मुलांचा जाऊ शकतोय, आणि मुलींचा बघा मित्रांनो 152 ते 154 या रेंज मध्ये लागू शकतोय. ठीक आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ती आहे एसटी कॅटेगरी. तर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो ते बघा, 154 ते 152 ते 154 मुलांचा, आणि मुलींचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 144 ते 166 या रेंज मध्ये जाऊ शकतोय. त्यानंतर नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे एनटी कॅटेगरी. ठीक आहे. एनटीबी, एनटीसी, एनटीडी सर्व याच्यामध्ये या एनटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघा किती जाऊ शकतो, 162 ते 164 या रेंज मध्ये जाऊ शकतोय, आणि मुलींचा जो कट ऑफ आहे तो 154 ते 156 या रेंज मध्ये जाऊ शकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर जी लास्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ती कॅटेगरी आहे एसबीसी कॅटेगरी. तर एसबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघा 160 ते 162 या रेंज मध्ये जाऊ शकतोय मुलांचा, आणि मुलींचा 152 ते 154. तर मित्रांनो तुम्हाला समोर स्क्रीनवरती कट ऑफ तर दिसत आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा तलाठी भरती 2023 चा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. पूर्णपणे चान्सेस आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुमचा कट ऑफ लागण्याचा. तर आता महत्वाचा मुद्दा असा राहिलाय की मित्रांनो तुमचा जो तलाठी भरतीचा म्हणजे रिझल्ट आहे मित्रांनो तुम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळेल, तर याच्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2023 चा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. या ठिकाणी मी रिझल्टची डेट सांगतो. रिझल्ट जो आहे मित्रांनो तलाठी भरती 2023 चा तो मित्रांनो तुम्हाला 10 जानेवारी 2024 ला पाहायला मिळेल. कारण की मित्रांनो 9 जानेवारी 2024 ला सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय टीसीएस कंपनीला तुमचा निकाल जाहीर करता येत नाही. एकदा का सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला की लगेचच मित्रांनो तुमचा निकाल लागून जाईल, कारण की टीसीएस कडे रिझल्ट वगैरे म्हणजे सर्व जी प्रोसेस असते रिझल्ट लावण्याची सर्व तयार आहे, परंतु पेसा कोर्ट केसमुळे लावता येत नाहीये 10 जानेवारी. आणि मित्रांनो तुमचे नॉर्मलायझेशनचे जे गुण आहेत मित्रांनो ते तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या वीक मध्ये समजतील. या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, आणि मित्रांनो तुमचे जे नियुक्ती पत्र वगैरे आहेत तर ते तुम्हाला 26 जानेवारीला भेटून जातील. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.